ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण ऐकलं मत्स्यावतारामध्ये भगवंतानी ज्ञानाचं रक्षण कसं केलं. सत्यव्रत राजाला अगोदर वाटत होतं की मीच या सर्वांचा रक्षण करता आहे, म्हणून त्याने माशाचं रक्षण करायची जबाबदारी घेतली. पण नंतर त्यांना कळून आलं की संपूर्ण सृष्टीचं रक्षण करणारे भगवंतच आहेत आणि त्यांचा अभिमान निवृत्त झाला आणि पुढील मन्वंतरामध्ये ते मनु झाले. मत्स्यावतार हा एक सांस्कृतिक संघर्ष आहे, सांस्कृतिक पुनरुत्थान आहे. भगवंतांच्याकडे घेऊन जाणाऱ्या मानव्याच्या संस्कृतीविरुद्ध लोक उभे होतात. त्यामुळे संस्कृतीला अनुकूल आणि विरुद्ध असणाऱ्या लोकांच्यामध्ये भांडण निर्माण होतं. यालाच देव आणि असुरांचं युद्ध असंही म्हणतात. आणि इथं हा 8वा स्कंध समाप्त होतो. आता भागवताचा 9वा स्कंद सुरू होतो. 9वा स्कंद पुराणांचं लक्षण ईशानुकथा हे प्रकट करतं. ईश म्हणजे नियमन करणारा जो आहे तो. आता राज्याचे नियमन करणारा कोण आहे तर राज आहे, म्हणून त्यालाही ईश्वर रूप मानलेलं आहे. अशा ईश्वर रूप असलेल्या राजांच्या कथा ह्या ईशानुकथामध्ये आलेल्या आहेत. यामध्ये 24 अध्याय आहेत. पहिल्या 12 अध्यायामध्ये चंद्रवंश आणि नंतरच्या 12 अध्यायामध्ये सूर्यवंश यांचं वर्णन केलेलं आहे. या राजांची चरित्रही सांगितलेली आहेत. आपण आपल्या पूर्वजांची चरित्र का ऐकायची, का वाचायची? हे राजे अत्यंत पराक्रमी होते. या सर्व राजांनी ठराविक कालानंतर त्यांच्या संसाराचा, त्यांच्या राज्याचा, मुलांचा, स्त्रियांचा त्याग केला आणि ते वनात गेले. वनात जाऊन त्याने भक्तिमार्गानं परमगती प्राप्त करून घेतलेली आहे. हे माझं राज्य माझं नाही हे त्यांना समजलेलं होतं. म्हणूनच त्याविषयी ममत्व न बाळगता निर्मम मनानं ते राज्य सोडून गेले. योग्य वेळी निवृत्तसुद्धा होता आलं पाहिजे. नव्या पिढीकडं कारभार सोपवला पाहिजे. आता तुम्ही अजिबात लुडबुड करू नका हे कुणी सांगण्यापूर्वीच ज्ञानेश्वरी हातात घ्या. सर्व राजांनी हेच शिकवलं आहे. ज्ञानेश्वरी घ्या किंवा भागवत हातात घ्या आणि त्याचं वाचन पठण करा. दुसऱ्याकडं सोपवताना आपल्याला आनंद झाला पाहिजे, तरच परंपरा निर्माण होईल. तुम्ही आहात तोपर्यंत तुमचा वारसदार तयार झाला पाहिजे. त्याच्याकडं सर्व सोपवताना आनंद वाटला पाहिजे, तरच परंपरा निर्माण होईल. तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा, पण ते सुद्धा त्यांनी विचारलं तरच मार्गदर्शन करा. आपल्याला भागवत हेच शिकवतं. हे राजे किती पराक्रमी असले, ज्ञानी असले, वैराग्यवान असले, तरी ह्या राजांना शेवटी मृत्यू चुकवता आलेला नाही. कारण मृत्यू हा एकमेव सत्य आहे. म्हणून आपल्याला मृत्यूपूर्वीच वैराग्य आलं पाहिजे, देहाचा विसर पडला पाहिजे, मरणापूर्वीच भगवत स्वरूप व्हायचं आहे, हे या राजांनी आपल्याला शिकवलं आहे. यामध्ये नाभाग चरित्र सांगितलं आहे. भागवत सांगतं तुम्ही सरळ मार्गाने, सरळ स्वभावानं सरळ चालत राहा. भगवंत आपल्याला रस्त्यावर येऊन दर्शन देतील. अशी चरित्र ऐकून क्रियागत दोष आणि वासनागत दोष नष्ट होतात. क्रियादोष म्हणजे काय हो? निषिद्ध कर्म घडलं तर त्या निषिद्ध कर्मापासून जे पाप लागेल, जो दोष निर्माण होईल, त्याला क्रियागत दोष असं म्हणतात. पण क्रिया करताना ती चांगली वाटते, ती चांगली दिसती, पण त्या क्रियेमागील आपल्या वासना निश्चित असतील तर क्रिया जरी चांगली दिसत असली तरी पुण्य मिळेल असं होणार नाही. उलट आपल्याला वासनागत दोषच लागतील. आता 9वा स्कंद सुरू होतोय. या स्कंदामध्ये विविध कथा येतात, अनेक राजांची चरित्र येतात.
जे भागवताचा अभ्यास करतायत ना त्यांच्याकरता हा स्कंध अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण याच काळात समाजाची पुनर्रचना करण्यात आली. समाजाच्या पुनर्रचनेसाठी अनेक मार्गदर्शक कथा या 9व्या स्कंधामध्ये आहेत. परीक्षित राजा विचारतो, महाराज मला मनूच्या वंशातील सुद्युम्नची कथा सांगा. तेव्हा शुकमुनी म्हणतात, राजन, वैवस्वत मनूला पुत्र नव्हता म्हणून त्यांनी समर्थ अशा वसिष्ठ मुनींच्याकडनं पुत्रप्राप्तीकरता यज्ञ करून घेतला. पण मनूची पत्नी होती श्रद्धा. तिला मुलगा नको होता, तिला मुलगी हवी होती. म्हणून यज्ञामध्ये जो होता जो मंत्रविधी करतो त्या ब्राह्मणाला मनूच्या पत्नीनं जाऊन सांगितलं, मला कन्या होऊ दे, अशा अर्थाचे मंत्र म्हणा. त्यांनी मुलगी व्हावी ह्या अर्थाचे मंत्रपठण केलं. काही कालानंतर राजाला मुलगी झाली. मनूला मुलगी बघून अत्यंत वाईट वाटलं. त्याने मुलीचं नाव इला ठेवलं. आणि मनू जेव्हा वसिष्ठ मुनी भेटले तेव्हा म्हणाला, भगवान, आपण मंत्रवेत्ते आहात, वैदिक मंत्रांचा असं विपरीत फल असता का म्हणे? आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे, मग आपल्या संकल्पाचा असा उलटा परिणाम कसा काय झाला? कारण मला मुलगा पाहिजे तर मुलगी कशी काय झाली? हे ऐकून वसिष्ठांना आश्चर्य वाटलं. त्याने यज्ञामधील सर्व ब्राह्मणांची नीट चौकशी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की होत्याने कन्या व्हावी अशा अर्थाचेच मंत्र म्हणलेले होते. म्हणजे मंत्रांचं सामर्थ्य कमी झालेलं नव्हतं. मंत्रपठण करणाऱ्या होत्याने मनुपत्नी श्रद्धा हिची मुलीची इच्छा पूर्ण केलेली होती. पण वसिष्ठांनी विचार केला, मनुपत्नीचा हा व्यवहार जर राजाला समजला तर दोघांच्या संसारात विघ्न होईल. म्हणून वसिष्ठ मनूला म्हणतात, राजन, होत्याच्या विपरीत संकल्पानंच आपला संकल्प योग्यपणे पूर्ण झालेला नाही, तरीसुद्धा माझ्या तपाच्या प्रभावानं मी तुला श्रेष्ठ पुत्र देतो. असं म्हणून वसिष्ठाने भगवान विष्णूंची स्तुती केली. तेव्हा श्रीहरी प्रसन्न झाले आणि वसिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. म्हणजेच इला कन्येलाच सुद्युम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र बनवलं. आणि आता मुलाला पाहून मनूला अत्यानंद झाला. एकदा सुद्युम्न शिकार करण्याकरता घोड्यावर बसून काही मित्रांच्यासह वनामध्ये गेला. वनामध्ये हरणाचा पाठलाग करत करत ते खूप दूरवर गेले. तेव्हा सर्वजण मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनात पोचले. याच वनात गौरीशंकर विहार करीत असतात. या वनात हिंडताना सुद्युम्नला लक्षात आलं की आपण स्त्री आहे. अनेक भोवतालचे आपले मित्रसुद्धा स्त्री रूपातच झालेले आहेत. हे बघून तो अत्यंत उदास झाला. सर्वजण एकमेकांच्याकडे बघायला लागले. त्यांना काय करावं सुचेना. हे ऐकून परीक्षित आश्चर्याने विचारतो, मुनिवर, अशी कोणती जागा आहे की जिथं असं विचित्र घडलं, ते मला सांगा. शुकमुनी म्हणतात, राजन, एक दिवस भगवान महादेवांचं दर्शन घेण्यासाठी वृतस्थ ऋषी आपल्या तेजानं दिशांचा अंधार नाहीसा करत करत इलावृत्त वर्ष वनामध्ये गेले. त्यावेळी महादेव पार्वती क्रीडा करत असताना पार्वतीचं वस्त्र थोडं घसरलेलं होतं. ऋषींना पाहताच पार्वतीने झटकन महादेवांच्या मांडीवरनं उठून आपलं वस्त्र सावरलं आणि अत्यंत लज्जित होऊन पार्वती उभी राहिली. गौरीशंकरांची क्रीडा विहार चाललेली आहे हे पाहून सर्व ऋषींनी तिथूनच गौरीशंकरांना वंदन केलं आणि ते मागे फिरले आणि नरनारायणांच्या आश्रमाकडं निघून गेले. परपुरुषाच्या अचानक येण्यामुळं पार्वती अत्यंत लज्जित झाली आणि ते पाहून पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी महादेव म्हणाले, प्रिये, माझ्याखेरीज जो पुरुष या वनात प्रवेश करेल तो तत्काळ स्त्री होईल. तेव्हापासून या वनामध्ये कोणी पुरुष प्रवेश करेल त्या क्षणी त्याची स्त्री होते. म्हणून या वनाला इलावृत्त वन असं म्हणतात. इथं कोणीही पुरुष प्रवेश करत नाही. आता सुद्युम्न स्त्री झाला होता. सुद्युम्न
स्त्री झालेल्या सेवकांच्यासह वनामध्ये फिरायला लागला. द्युम्न आपल्या राज्यात आता स्त्रीरूप मिळाल्यामुळं लज्जित होऊन परतलाच नाही. मित्रांच्याबरोबर सख्यांच्याबरोबर तो वनातच फिरत राहिला. एक दिवस चंद्राचा पुत्र बुध यांनी स्त्रीरूपी सुद्युम्नला बघितलं. त्याला हीच आपली पत्नी व्हावी असं वाटलं. त्याचवेळी स्त्रीरूपी सुद्युम्नला सुद्धा बुध आपला पती व्हावा असं वाटलं. दोघांनी विवाह केला आणि त्यांना एक सुंदर पुत्र झाला. त्याचं नाव पुरुरवा. यावेळी सुद्युम्नला आपल्या गुरुजींचं स्मरण झालं. आपल्या दशेचं त्याला अत्यंत वाईट वाटलं. त्या क्षणी वसिष्ठ गुरु त्याच्यासमोर प्रकट झाले. स्त्रीरूपी सुद्युम्नची दशा पाहून वसिष्ठांना अत्यंत वाईट वाटलं. गुरुदेव वसिष्ठांनी स्त्रीरूपी सुद्युम्नला पुन्हा पुरुष बनवण्यासाठी महादेवांची आराधना केली. भोलेनाथ प्रसन्न झाले. वसिष्ठांची इच्छा जाणून घेऊन आणि आपली वाणीही सत्य राखीत भोलेनाथ म्हणाले, वसिष्ठा, सुद्युम्न 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री राहील. या व्यवस्थेनुसार त्यांनी खुशाल पृथ्वीचं राज्य करावं. वसिष्ठांच्या कृपेमुळे स्त्रीरूपी सुद्युम्न पुन्हा पुरुष झाला आणि पृथ्वीचं पालन करू लागला. परंतु त्याच्या लक्षात आलं की प्रजा त्याला हवा तसा मान देत नव्हती. त्यामुळे उदास होऊन सुद्युम्न आपलं राज्य त्याग करून तपश्चर्या करण्याकरता वनात गेला. स्त्री पुरुष म्हणून वावरताना सुद्युम्नला आपलं जीवन असह्य झालेलं होतं. लक्षात घ्या, यज्ञ करताना किंवा कार्य करताना एकाच भावनेनं किंवा एकाच उद्दिष्टानं ध्येयानं कार्य केलं पाहिजे, नाहीतर अपेक्षित फळ मिळत नाही. हे सांगण्याकरता ही कथा आहे. दर महिन्याला लिंग परिवर्तन होणं हे अत्यंत अघटित अकल्पनीय आहे. इथं तर्कसुद्धा चालू शकत नाही. यासाठी यावर अधिक संशोधन झालं पाहिजे किंवा संशोधन अपेक्षित आहे. तेव्हा परीक्षित म्हणतो, मुनिवर, मला इक्ष्वाकू कुलातील मांधाताची जन्मकथा सांगावी. शुकमुनी म्हणतात, राजन, सम्राट युवनाशला 100 पत्नी असूनसुद्धा मुलगा नव्हता. तेव्हा त्याच्यावर दया करण्याच्या हेतूने ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञसत्र करायला प्रारंभ केला. यज्ञ सुरू असताना एके रात्री सम्राट युवनाशला तहान लागली. म्हणून सम्राट युवनाश यज्ञमंडपामध्ये पाणी शोधू लागला, पण त्याला कुठेही पाणी दिसलं नाही. नंतर त्याला यज्ञवेदीजवळील एक कलश दिसला. त्याने पाहिलं तर त्या कलशामध्ये पाणी होतं. सम्राट युवनाशनं आनंदाने ते पाणी प्यालं आणि तो झोपी गेला. सकाळी ऋषी यज्ञवेदीजवळ आले तेव्हा त्यांना कलश रिकामा आढळला. तेव्हा त्यांनी हे गर्भधारणेसाठी ठेवलेलं अभिमंत्रित जल कुणी प्राशन केलं असं विचारलं. तेव्हा राजानं मी पाणी प्राशन केलं सांगितलं. हे समजताच त्यांना मोठा धक्का बसला. ही ईश्वरी लीलाच आहे असं समजून ते गप्पच राहिले. पुढं राजाला गर्भधारणा झाली आणि योग्य वेळी ऋषींनी राजाची दक्षिण कूस दगडानं छेद देऊन त्यातनं मुलगा बाहेर काढला. चक्रवर्ती लक्षणांचा तो मुलगा दुधासाठी रडायला लागला. पण आता अंगावरचं दूध कोण पाजणार अशी सर्वांना चिंता वाटायला लागली. तेवढ्यात देवराज इंद्र तिथं आले. कारण हा मुलगा इंद्रयागातून जन्माला आलेला होता. रडणाऱ्या बाळाला पाहून देवराज इंद्र म्हणाले, रडू नकोस, मला पिशील. मान धाता. आणि इंद्रानं आपल्या उजव्या हाताची तर्जनी त्या बालकाच्या मुखात घातली. तेव्हा ते बाळ तर्जनी चोखून चोखून शांत झालं. म्हणूनच त्याला मानधाता, मला पिशील असं नाव पडलं. मानधाता आत्मज्ञानी होता. भगवंतांच्याकडनं त्याला तेज मिळालेलं होतं. हा अत्यंत पराक्रमी राजा होता. जिथून सूर्य उगवतो आणि जिथं सूर्य अस्त होतो तो सर्व भूभाग मानधाताचा होता. ओंकारेश्वर हे मानधाताच्या राज्यात येत असल्यामुळंच त्या जिल्ह्याचं नाव ओंकार मानधाता असं आहे. मानधाताची पत्नी बिंदुमती होती. तिच्यापासून मानधाताला पुरुकुत्स, अंबरीश
आणि मुचकुंद असे 3 पुत्र आणि 50 कन्या झाल्या. गोपाळ कृष्ण भगवान की जय. पुन्हा उद्या ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.